Hello dear students, in today's lecture we are going to learn about crystalline and non-crystalline allotropes of carbon. In the previous lecture we have learned about allotropes. What are allotropes? What is allotropy? हे सगळे पार्ट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते. आता बघा, नॉर्मली कार्बनचे जे allotropes आहेत ते दोन प्रकारचे, एक म्हणजे क्रिस्टलाइन आणि दुसरा नॉन क्रिस्टलाइन. मग आता ह्या दोघांच्यामध्ये काय फरक आहे तो तुम्हाला ते पार्ट्स शिकवताना सांगेनच. जनरली ज्या प्रॉपर्टीज क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्सच्या आहेत त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टीज ह्या नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्सच्या येतात. सो पहिल्यांदा आपण आज बघूयात क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स. आता याच्यामध्ये जे ॲलोट्रॉप्स आहेत, डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलेरिन असे 3 ॲलोट्रॉप्स त्याच्यात आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता ह्या क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्सचं फीचर हे काय आहे, तर यांच्यामध्ये जे काही ॲटम्स, कार्बनचे ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट असतात ते एका डेफायनाइट पॅटर्नमध्ये अरेंज असतात. हां, आणि ह्या डेफायनाइट पॅटर्नमध्ये अरेंज झालेल्या कार्बन ॲटम्समुळं या क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्सना डेफायनाइट शेप असतो. त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक असा अँगल असतो आणि ह्या स्ट्रक्चर्समुळे यांचे मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स हे हाय असतात क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्सचे. याच्या अपोजिट नॉन क्रिस्टलाइन, त्याच्यामध्ये येतात कोल, कोक आणि चारकोल. सो त्यांच्यामध्ये ह्याच्या अपोजिट की डेफायनाइट पॅटर्न नाही अरेंजमेंटचा, डेफायनाइट शेप नाही आणि मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे यांच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली लो असतात. सो आता बघूयात वन बाय वन हे क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स. पहिला ॲलोट्रॉप आहे डायमंड. स्टुडंट्स, तुम्हाला डायमंड या ॲलोट्रॉपवरती किंवा कुठल्याही ॲलोट्रॉपवरती स्पेसिफिक असा 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की त्याचं स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, युजेस, डायग्रॅम अशा प्रकारचे सगळे पॉईंट्स कव्हर करणारा 5 मार्कांचा प्रश्न ह्याच्यावरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो आपण वन बाय वन सगळंच बघणार आहोत. ह्याच्यात डायमंडची इझी डायग्रॅम कशी काढायची तो देखील पार्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नीट केअरफुली बघा, व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक पॉईंट. आता हा जो डायमंड आहे हा हार्डेस्ट नोन नॅचरल सबस्टन्स आहे. नैसर्गिक जे सबस्टन्सेस आहेत त्याचा सगळ्यात हार्डेस्ट माहीत असलेला आत्तापर्यंतचा हा डायमंड आहे. आता हा डायमंड खाणीमध्ये आढळतो, कोळशाच्या खाणी आहेत. ओके, आता ह्या डायमंडच्या काही स्पेसिफिक अशा प्रॉपर्टीज आहेत, स्ट्रक्चर आहेत. त्याच्यापैकी ह्याचं महत्त्वाच्या स्ट्रक्चरमध्ये जो पॉईंट आपल्याला सांगायचा आहे, तर ह्याच्यात कार्बन ॲटम्स जे आहेत ते एकमेकांशी कनेक्ट होऊन टेट्राहायड्रल स्ट्रक्चर किंवा टेट्रागॉनल स्ट्रक्चर म्हणत आपण, एक कार्बनला 4 कार्बन ॲटम्स कनेक्ट होतात आणि त्याच्यापासून टेट्रागॉनल स्ट्रक्चर डायमंडचं तयार होतं. कसं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं नीट बघा. हे स्ट्रक्चर सेपरेटली तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. सो मी इथे एक हा सिंगल कार्बन ॲटम दाखवला, त्याच्या खाली हा एक. या कार्बनला 4 कार्बन ॲटम जोडलेत असं आपल्याला दाखवायचं आहे. सो आता बघा, हा कार्बनमधला मेन, त्याला वरच्या बाजूला एक, दुसरा कार्बन ॲटम इथे, तिसरा कार्बन ॲटम इथे आणि चौथा या पद्धतीनं. इथे ह्या दोघांच्या मधला अँगल जास्त दाखवायचा, ह्या दोघांच्या मधला अँगल कमी दाखवायचा. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं आहे तेच आपल्याला खाली परत रिपीट करत जायचं आहे. कसं, तर हा कार्बन म्हणजे हा आहे असं समजा, याच्या खाली कशी आपण ही लाईन ड्रॉ करून इथे एक कार्बन दाखवला आहे. सो तसं याच्या खाली देखील एक लाईन ड्रॉ करायची, त्याच्या खाली हा दाखवला. मग आता इथे हा आहे, हा आहे, हा, तसंच इथे पण एक्सटेंड केला आपण या पद्धतीने. मग परत ह्याच्या बाबतीत पण तसंच. मग तुम्ही हे इंटरकनेक्ट करू शकता, परत दुसरा आणि तिसरा. मग हा एक्सटेंड करा, हा इथं दाखवला, हां, मग याला थोडंसं खाली म्हणजे एवढं जरी दाखवलं तरी चालेलच. ठीक आहे, मग याला परत इथे दाखवलं, एक इथे, एक इथे. अशा पद्धतीनं हे डायमंडचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. मेन आपला पार्ट जो आहे तो हे सिंगल स्ट्रक्चर आणि तेच स्ट्रक्चर खालपर्यंत आपल्याला रिपीट करत जायचं आहे. प्रत्येक कार्बन ॲटम सिंगल धरून या पद्धतीने. ही डायग्रॅम तुम्हाला काढायला सोपी जाईल. 2 मार्क्स या डायग्रॅमवरती आहे. ठीक आहे.
आता हे झालं टेट्रागोनल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं दाखवलं. ह्या डायमंडच्या काही स्पेसिफिक अशा प्रॉपर्टीज आहेत. काय आहेत तर पहिली प्रॉपर्टी म्हणजे ह्याची डेन्सिटी एकदम हाय आहे. किती आहे तर ह्याची डेन्सिटी आहे 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 मार्कसाठी डायमंडची डेन्सिटी लक्षात ठेवायची, हमखास विचारण्यात येतो हा प्रश्न. त्यानंतर याचा मेल्टिंग पॉईंट आहे 3500 डिग्री सेल्सिअस. इथे पण 35 आहे, इथे पण 35 आहे, असं कोरिलेशन लक्षात ठेवा. हे दोन्हीही पॉईंट्स तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये विचारले जातात. आता याची अजून एक प्रॉपर्टी तुम्हाला अशी सांगता येईल की डायमंड जेव्हा आपण हीट करतो ॲट हायर टेम्परेचर विथ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा डायमंडला आपण बर्न करतो तेव्हा आपल्याला जे फायनल प्रोडक्ट मिळतं ते असतं CO2 गॅस. का बरं? कारण डायमंड म्हणजे फक्त कार्बन आहे हे लक्षात ठेवा. डायमंडमध्ये पण, ग्रॅफाईटमध्ये पण, फुलेरिनमध्ये पण सगळीकडे फक्त आणि फक्त कार्बन आहे. मग त्यांच्या स्ट्रक्चर्स आणि प्रॉपर्टीजमध्ये का डिफरन्स आहे तर त्यांच्यामध्ये असणारे कार्बन ॲटम्स वेगवेगळ्या पॅटर्ननी अरेंज झालेत म्हणून. सो जेव्हा तुम्ही ह्या कुठल्याही ॲलोट्रॉपला कम्प्लिटली बर्न कराल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर आपल्याला CO2 गॅसच मिळणार आहे. सो ही एक त्याची प्रॉपर्टी तुम्ही सांगू शकता की व्हेन बर्न कम्प्लिटली, अर्थातच इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तर तेव्हा त्याच्यापासून आपल्याला CO2 गॅस मिळणार आहे. ही एक डायमंडची तुम्ही प्रॉपर्टी सांगाल. त्यानंतर ह्या डायमंडवरती कुठल्याच केमिकलचा इफेक्ट हा होत नाही. ॲक्वारेजिया वगैरे काही स्पेसिफिक असे सोडले अगदी अपवादात्मक, पण ते पण आर्टिफिशियली बनवलेलं असतं. पण ह्या डायमंडवरती कुठल्याच केमिकलचा, कुठल्याच सॉल्व्हंटचा इफेक्ट होत नाही. ही एक त्याची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की नो इफेक्ट ऑफ एनी केमिकल और सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे ज्याच्यामध्ये सबस्टन्स विरघळतो तो पदार्थ. आणि ह्याचं अजून एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की इट इज अ बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर कुणाला म्हणायचं म्हणजेच इन्सुलेटर थोडक्यात, ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही असा सबस्टन्स. मग व्हाय डायमंड हा इज अ बॅड कंडक्टर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की टेट्रागोनल अरेंजमेंट आहे. प्रत्येक कार्बनला 4-4 कार्बन जोडलेत. सो त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली. सो देअर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ डायमंड अँड हेन्स इट इज अ नॉन कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर. 2 मार्क्ससाठी सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन विचारला जातो की व्हाय डायमंड इज अ बॅड कंडक्टर, तर त्याचं तुम्ही ते आन्सर सांगणार की देर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स. ह्या झाल्या काही डेफायनेट प्रॉपर्टीज डायमंडच्या. आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे त्याचे युजेस. डायमंडचा यूज, पहिला यूज अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की तो आपण ऑर्नामेंट म्हणून त्याचा यूज करतो. तर सगळ्यात पहिला यूज त्याचा लिहूयात आपण ऑर्नामेंट्स. मी अगदी जे उत्तर लिहिण्यासाठी गरजेचे वर्ड्स आहेत तेवढेच इथं सांगते. त्या वर्ड्सवरून तुम्ही सेंटेन्स बनवायला विसरू नका. लक्षात ठेवायला फक्त एवढे वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला आणि मग त्यांच्यावरून नंतर आपण सेंटेन्स बनवूयात. सो पहिला यूज झाला. त्यानंतर दुसरा यूज म्हणजे रॉक ड्रिलिंग मशीन्स जे असतात, रॉक ड्रिलिंग मशीन्स, त्या ड्रिलिंग मशीन्समध्ये देखील हा डायमंड यूज केला जातो. त्यानंतर तिसरा यूज आहे ग्लास कटिंग. याच्या मशीन्समध्ये देखील डायमंड यूज केला जातो कारण तो हार्ड सबस्टन्स आहे म्हणून. त्यानंतर पॉलिश करण्यासाठी, अदर डायमंड्सना पॉलिश करण्यासाठी ह्या डायमंडचा यूज केला जातो. शिवाय आय सर्जरी करताना जे नाईव्ज वापरले जातात, जे एकदम बारीक आणि एकदम टिश्यू कट करण्यासाठी एकदम पॉइंटेड अशा त्या नाईव्ज असतात आणि त्या आय सर्जरीमध्ये यूज करण्यात येणाऱ्या नाईव्जमध्ये डायमंड वापरला जातो. नाईव्ज इन आय सर्जरी. आणि अजून एक ह्याचा यूज सांगायचं आपल्याला की ज्या सनच्या हार्मफुल रेडिएशन्सपासून प्रोटेक्शन होण्यासाठी म्हणून ज्या सॅटेलाइट्सना वगैरे त्यांचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं किंवा त्याच्या ज्या विंडोज असतात तर त्यांच्यामध्ये देखील ह्या डायमंडचा यूज होतो. मग इथे आपण म्हणूयात की फॉर
फॉर प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन्स. आलं लक्षात? सो हे झाले काही युजेस ऑफ डायमंड. हे डायमंडचे प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर आणि युजेस. स्ट्रक्चर ह्या पद्धतीनं ड्रॉ करायचं आहे, तुम्हाला शिकवलं आहे. फार तर स्लो मोशनमध्ये बघा, पॉज करून हे स्ट्रक्चर काढून घ्या, एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत हे पॉईंट्स. फक्त वर्ड्स लक्षात ठेवायचे, ह्याच्यावरून एक्झाममध्ये सेंटेन्स लिहायचे. सो हा एक आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन, त्याचं मटेरियल, स्टडी मटेरियल तुमचं रेडी झालं. आता बघूयात दुसरा ॲलोट्रॉप कार्बनचा, दुसरा क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप, दॅट इज ग्रॅफाईट. ज्या प्रॉपर्टीज ग्रॅफाईट डायमंडच्या बघितलेल्या होत्या आपण, त्याच्या अपोजिट ग्रॅफाईट आहे. आता जसा डायमंड हार्डेस्ट सबस्टन्स होता, त्याला शाईन होतं, तसं ग्रॅफाईट हा सॉफ्ट आहे, ब्रिटल आहे. आणि हे लेयर्ड स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये कार्बनचे ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होऊन लेयर्स तयार होतात. पुढं स्ट्रक्चर ड्रॉ करताना तुम्हाला कळेलच. आता हा जो ग्रॅफाईट आहे त्याच्या, आता डायमंडमध्ये आपण टेट्रागोनल अरेंजमेंट बघितली होती, तसं इथे हेक्झागोनल अरेंजमेंट असते ॲटम्सची. हां, कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होतात आणि हेक्झागोनल शेप असणारं स्ट्रक्चर तयार होतं. आणि ह्या स्पेसिफिक अशा हेक्झागोनल शेपच्या स्ट्रक्चरमुळं ग्रॅफाईट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आता हेक्झागोनल अरेंजमेंट, हेन्स इट इज गुड कंडक्टर. का? कारण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी लागणारे फ्री इलेक्ट्रॉन्स याच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून हा गुड कंडक्टर आहे. डायमंडमध्ये आपण बघितलं होतं की कुठल्या सॉल्व्हंट किंवा कुठल्या केमिकलचा इफेक्ट डायमंडवरती होत नाही. ग्रॅफाईटच्या बाबतीत मात्र सम केमिकल्स किंवा सम सॉल्व्हंट्सचा इफेक्ट हा ग्रॅफाईट बरोबर होतो की त्याचे रिॲक्शन्स ग्रॅफाईटसोबत होत असतात. आता आपण जे लीड पेन्सिलमध्ये लीड वापरतो ना, तर दॅट लीड विच इज यूज्ड इन पेन्सिल इज अ मिक्सचर ऑफ ग्रॅफाईट अँड क्ले. ह्या दोघांचं मिक्सचर असतं. 1 मार्कसाठी हे लक्षात ठेवायचं. ह्या आपण ग्रॅफाईटच्या प्रॉपर्टीज बघतोय. हे त्याचं स्ट्रक्चर झालं की ब्रिटल आहे, सॉफ्ट आहे, लेयर्ड आहे, हेक्झागोनल स्ट्रक्चर आहे. देन ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी गुड कंडक्टर, दुसरी प्रॉपर्टी सम सॉल्व्हंटचा इफेक्ट होतो किंवा रिॲक्शन म्हणूयात आपण. त्यानंतर लीड असतं, ते ग्रॅफाईटपासून बनवलेलं आहे. त्यानंतर हा जो ग्रॅफाईट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगता येईल, म्हणजे आपण तो युजेसमध्ये सांगूयात. तो इलेक्ट्रोड्स बनवण्यासाठी जो ग्रॅफाईट असतो याची डेन्सिटी एक तुम्हाला सांगावी लागेल प्रॉपर्टीजमध्येच. याची डेन्सिटी आहे 1.9 to 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही ग्रॅफाईटची डेन्सिटी आहे. डायमंडची डेन्सिटी 3.5 होती, ग्रॅफाईटची डेन्सिटी 1.9 आहे किंवा 2.3 ह्याच्या रेंजमध्ये असते. सो ह्या झाल्या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅफाईट. आता ह्याचं स्ट्रक्चर बघूयात कसं ड्रॉ करायचं. या भागात मी दाखवते. जसं तुम्हाला सांगितलं हेक्झागोनल स्ट्रक्चर आहे. हेक्झागॉन म्हणजे ज्याच्यामध्ये 6 साईड्स असतात. सो त्या 6 साईडपैकी ह्या 3 कार्बन्स मी इथं दाखवले, 3 कार्बन मी ह्या बाजूला दाखवले. आता हे कार्बन्स एकमेकांना अशा पद्धतीनं जोडायचे, चपटा हेक्झागॉन दाखवायचा आणि मग परत बघा स्ट्रक्चर नीट ऑब्झर्व करा. एक्झामसाठी हे देखील स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं जातं. ओके, हां, मग तुमची इच्छा असेल तुम्ही इथं पण वाढवू शकता असंच, पण फार लेअर दाखवू नका, एवढंच दाखवा. तर हा एक लेअर झाला ग्रॅफाईटमध्ये. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, कार्बन ॲटम्स अरेंज होऊन एक लेअर्ड स्ट्रक्चर तयार होतं. आणि हा जो लेअर आहे ना, या लेअरचं स्पेसिफिक असं नाव आहे ग्रॅफीन. 1 मार्कसाठी हा वर्ड लक्षात ठेवायचा, ग्रॅफीन. व्हॉट इज ग्रॅफीन? इट इज सिंगल लेअर विच इज प्रेझेंट इन ग्रॅफाईट. मग हा ग्रॅफीनचा एक लेअर झाला, त्याच्यात थोडंसं अंतर ठेवायचं आणि खाली परत दुसरा लेअर दाखवायचा, लाईक दिस.
खूप काही अवघड नाही आहे, फक्त त्याची टेक्निक तुम्हाला कळली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. डायग्रॅम काढून झाल्यानंतर तुम्हाला वाटेल बघा की अरे अरे एवढं सोपं आहे आणि आपण उगाच घाबरत होतो. बरेचदा मुलांना हे कळत नाही टेक्निक काय आहे आणि स्ट्रक्चर ड्रॉ करता येत नाही आणि फुकट मार्क जातात. सो हे तुमच्या बाबतीत होता कामा नये अजिबात. डायमंड असेल, ग्रॅफाईट असेल, कुठलंही स्ट्रक्चर आलं तरी तुम्हाला अचूक काढता आलं पाहिजे आणि मग पुढे हे तुम्ही लाईन्सनी एक्सटेंड करा असे ह्या पद्धतीनं. म्हणजे हे काय तर इंटरकनेक्टेड आहेत हे सगळे. हे थोडं लहान मोठं झालं. सो ह्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर झालं आपल्या ग्रॅफाईटचं लेयर्ड स्ट्रक्चर. हा एक लेयर, हा दुसरा लेयर. गॉट इट. स्ट्रक्चर, त्याच्या प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट पार्ट आहे त्याचे युजेस. ग्रॅफाईटचे युजेस सांगताना पण मी फक्त वर्ड्स सांगणार आहे आणि त्या वर्ड्सपासून तुम्ही सेंटेन्सेस बनवून प्रॉपरली पॉईंट वाईज आन्सर लिहिणं एक्सपेक्टेड असतं. आता ह्यातला पहिला यूज आहे ॲज लुब्रिकंट. आपण जे गाड्यांमध्ये वगैरे ग्रीस वगैरे यूज करतो ना, तर ते ग्रीस असतं किंवा ऑइल असतं, त्याच्यामध्ये हे लुब्रिकंट म्हणून ग्रॅफाईटचा यूज केला जातो. त्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं पेन्सिलमध्ये हा ग्रॅफाईट असतोच. सो दुसरा यूज त्याचा लिहीन मी इन पेन्सिल्स. अजून एक ह्याचा यूज आहे तो म्हणजे इलेक्ट्रोड्स बनवण्यासाठी. तुम्हाला कुठलाही सेल असतो, त्या सेलचे दोन टर्मिनल्स असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल, एक निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल ज्याला आपण कॅटायन म्हणतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोड, ॲक्च्युली पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. हां, मग ते जे इलेक्ट्रोड्स असतात, कॅथोड, ॲनोड, तर ते इलेक्ट्रोड्स बनवण्यासाठी या ग्रॅफाईटचा यूज होतो. त्यानंतर याचा यूज अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की पेंट्स, कलर्स बनवण्यासाठी, त्यानंतर पॉलिश बनवण्यासाठी, शू पॉलिशेस वगैरे असतात ते पॉलिश बनवण्यासाठी. आणि अजून एक यूज आहे त्याचा की इन आर्क लॅम्प्स, की जे नॉर्मल लॅम्प्सपेक्षा जास्त प्रखर असा प्रकाश देतात, ते आर्क लॅम्प बनवण्यासाठी ग्रॅफाईट यूज होतो. 1, 2, 3, 4, 5, 6 युजेस हे तुम्हाला पॉईंट वाईज नंबर टाकून पॉईंट वाईज आणि त्या प्रत्येकाचं एक एक सेंटेन्स बनवायचं आहे. सो ह्या पद्धतीनं तुम्ही हे ग्रॅफाईटचे युजेस हे सांगू शकता. हा आपला दुसरा ॲलोट्रॉप कंप्लीट झाला. त्यानंतर तिसरा ॲलोट्रॉप आहे क्रिस्टलाइन आणि तो म्हणजे फुलेरिन. कार्बनचा जो थर्ड ॲलोट्रॉप आहे इट इज फुलेरिन. हा फुलेरिन काय आहे तर याच्यामध्ये आता आपण डायमंडमध्ये कसं बघितलं की टेट्रागॉनल अरेंजमेंट, ग्रॅफाईटमध्ये हेक्झागॉनल अरेंजमेंट. आता इथं हा जो तिसरा ॲलोट्रॉप आहे फुलेरिन, याच्यामध्ये कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होऊन स्पेरिकल शेपचे किंवा ट्यूब शेपचे स्ट्रक्चर्स हे तयार होतात. त्याच्यामध्ये 5-5 कार्बन म्हणजे पेंटागोनल अरेंजमेंट असते आणि ह्या कार्बन ॲटम्स कनेक्ट होऊन बॉलसारखे जे स्ट्रक्चर्स फॉर्म होतात त्यांना बकी बॉल्स म्हणतात. बकी बॉल्स म्हणजे कार्बन ॲटम्स कनेक्ट होऊन स्पेरिकल डोम शेप स्ट्रक्चर तयार होत असेल तर. आणि अजून एक प्रकार असतो त्याला म्हणतात बकी ट्यूब्स. बकी ट्यूब्स म्हणजे ट्यूबसारखं स्ट्रक्चर, कार्बन ॲटम्स कनेक्ट होऊन एकमेकांशी असं जर ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होत असेल तर ते बकी ट्यूब, बॉलसारखं तयार होत असेल तर बकी बॉल्स. आता ह्या फुलेरिन्समधला जो वेल नोन एक्झाम्पल आहे फुलेरिनचं ते आहे C60. C60चा अर्थ काय की ह्या C60 ह्या जे स्ट्रक्चरमध्ये 60 कार्बन ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होऊन असं बॉलसारखं स्ट्रक्चर तयार झालं. या C60लाच अजून एक नाव आहे आणि ते आहे बकमिन्स्टर फुलेरिन. आता व्हाय बकमिन्स्टर फुलेरिन? कारण रिचर्ड बकमिन्स्टर फुलेर नावाच्या सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा आर्किटेक्ट होता तो आणि त्यानं एक जे डोम शेप्ड स्ट्रक्चर तयार केलं होतं तर त्या स्ट्रक्चरशी सिमिलॅरिटी असणारं स्ट्रक्चर ह्या C60चं आहे आणि त्याच्या ऑनरमध्ये म्हणून ह्याला बकमिन्स्टर फुलेरिन किंवा बकमिन्स्टर फुलेर असं नाव दिलं गेलं. मग आता हे जे फुलेरिन्स कंपाऊंड्स आहेत त्यांच्या एक्झाम्पल्स काय काय आहेत तर C60 हे एक झालंच, बट अलॉंग विथ C60
अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत आणि ते तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये विचारले जातात. काय काय आहेत बघा, हे नंबर्स लक्षात ठेवा. C60, C70, C76, C82 आणि C86. हे एवढे नंबर लक्षात ठेवायचे. ऑड वन आउट किंवा ह्यापैकी कुठलं स्ट्रक्चर फुलेरींचं नाही, अशा प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातात एक्झाममध्ये. मग हे नंबर लक्षात ठेवायचे. 60, 70, 76, 82, 86. फार काही अवघड नंबर नाही. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर दुसरं काही आलं की ते फुलेरीन नाही. हां, तर ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये हे दिले, पण अजून बरेचसे आहेत, जसं की C20 आहे, C30 आहे. हां, ते देखील एक्झाम्पल्स आहेत फुलेरींचे, पण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये हे दिलेत ना, सो आपण हे फक्त कन्सिडर करायचे आहेत. बाकीचे आउट ऑफ टेक्स्टबुक आपण एक्झाम्पल नाही बघूयात, कन्फ्यूज होणार, दुसरं काही नाही. आता हे जे फुलेरीन्स हे स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही काय सांगणार, तर यांच्यामध्ये ऑलमोस्ट 30 कार्बन्सपासून, ॲक्च्युली 20 पण असतात, अप टू 900 कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होऊन आयदर बॉल लाईक किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स हे तयार होतात. आणि हे जे फुलेरीन्स आहेत ते एकतर नॉर्मली ऑकरिंग ॲलोट्रॉप्स नाही आहेत, जसं डायमंड त्याच्या खाणी असतात, ग्रॅफाईट पण कॉमनली दिसून येतो. मग तसं हे फुलेरीन हा कॉमनली ऑकरिंग ॲलोट्रॉप नाही. मग तो कुठं दिसून येतो, तर सूट, ज्याला आपण काजळी म्हणतो, आणि इंटरस्टिलर स्पेस, म्हणजे जी अंतराळामध्ये जी रिकामी जागा असते ना, म्हणजे 2 स्टार्समध्ये किंवा वेगवेगळ्या स्टार्समधली जी पोकळी असते, आपण लास्ट इयर 8th स्टँडर्डमध्ये शिकलो, तर त्या इंटरस्टिलर स्पेसमध्ये म्हणा किंवा लाईटनिंग, विजा चमकताना जी काही हीट जनरेट होते, त्या हाय टेम्परेचरच्या ह्याच्यामध्ये कंडिशन्समध्ये हे फुलेरीन्स जे आहेत ते नॅचरली ऑकर करतात. लॅबोरेटरीजमध्ये आर्टिफिशियली सिंथेसिस झालेले किंवा त्यांचे कंपाऊंड्स तयार केलेले ते वेगळे, बट नॅचरली ऑकरिंग फुलेरीन जे आहेत ते ह्या ठिकाणी दिसून येतात. हे झालं त्याचं ऑकरन्स, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही हे सांगणार. त्यानंतर ऑलमोस्ट 30 to 900 कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट असतात आणि त्यांच्यापासून बकी बॉल म्हणजे बॉल लाईक स्ट्रक्चर, ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात. हे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती जोडलेले असतात हे सांगायचं. हे C60लाच बकमिन्स्टर फुलेरीन, हे 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचं. ह्या झाल्या प्रॉपर्टीज आणि बेसिक इन्फॉर्मेशन. आता बघूयात ह्याचे युजेस काय आहेत. 3च युजेस तुम्हाला सांगायचे, कारण एकतर तो काही कॉमनली ऑफरिंग असं नसल्यामुळं त्याचे जास्त युजेस आपण सांगितलेले नाहीत आपल्याला. ह्याच्यातला युजेसपैकी फर्स्ट यूज जो आहे तो सांगायचा की इट इज यूज्ड ॲज ॲन इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजेच बॅड कंडक्टर. नॉर्मल कंडिशन्सना हा फुलेरीन्स हे इन्सुलेटर्स म्हणून ॲक्ट करतात, बट अंडर सर्टन कंडिशन्स ऑफ टेम्परेचर हे फुलेरीन्स सुपर कंडक्टर म्हणून पण ॲक्ट करतात बरं काय. आता सुपर कंडक्टर आणि इन्सुलेटर हे ॲक्च्युली 2 एकमेकांच्या अपोजिट प्रॉपर्टीज आहेत. इन्सुलेटर म्हणजे ज्याच्यातून करंट फ्लो होणार नाही, आणि सुपर कंडक्टर म्हणजे असं कंडक्टर की ज्याच्यामधून 0 रेझिस्टन्स आहे. आपण ह्या कन्सेप्ट फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकलेलो होतो बघा. नॉर्मली कुठल्या पण कंडक्टरमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्यातून काही ना काहीतरी त्या इलेक्ट्रिक करंटला रेझिस्टन्स हा प्रोड्यूस होतोच, की ज्याच्यामुळे नाही का एखादं इलेक्ट्रिक इक्विपमेंट आपण जास्त वेळ चालू ठेवलं तर ते तापतं. मग ते तापण्यामागचं रिझन काय आहे, तर इलेक्ट्रिक करंटला त्याचा जो फ्लो आहे त्याला अपोज करण्याची प्रत्येक कंडक्टरची टेंडन्सी असतेच, ती कमी असते किंवा जास्त असते. हां, मग त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. पण सुपर कंडक्टर हे असे कंडक्टर्स आहेत की ज्याला 0 रेझिस्टन्स आहे, म्हणजे जेवढा करंट फ्लो होणार तेवढा स्टार्ट टू एंड सेम असणार आहे. सो काही स्पेसिफिक टेम्परेचरच्या कंडिशन्समध्ये हे फुलेरीन्स हे सुपर कंडक्टिव्हिटी दाखवतात. आणि ह्याचा अजून एक यूज आहे तो म्हणजे कॅटॅलिस्ट इन वॉटर प्युरिफिकेशन. वॉटर प्युरिफिकेशनची प्रोसेस होताना ती प्रोसेस फास्ट होण्यासाठी म्हणून कॅटॅलिस्ट म्हणून ह्या फुलेरीनचा यूज होतो. हा त्याचा लास्ट यूज तुम्ही सांगणार. फक्त 3 युजेस इथं सांगायचे आहेत.
लक्षात आलं तुम्हाला? फुलेरिन्स आणि डायमंड आणि ग्रॅफाईट. फुलेरिनची डायग्रॅम तुम्हाला विचारली जात नाही, डायग्रॅम फक्त ग्रॅफाईट आणि डायमंडची विचारली जाते. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. एकदम शॉर्टमध्ये जे जे बोर्डवरती लिहिलेलं आहे ते सगळं तुमच्या नोटबुक्समध्ये पेन्सिलनं लिहून ठेवत चला, कारण ते सगळे पॉईंट्स हे एक काइंड ऑफ नोट्स आहेत, हे लक्षात ठेवा आपले. शॉर्टमध्ये आपण एक्झामला जाताना पाठ नाही करत बसणार. एक्झामला जाताना तुम्ही फक्त हे जे लिहिलेलं आहे की नाही शॉर्टमध्ये ते वाचून जरी गेलात तरी तुमचं कमी वेळेत सगळी रिव्हिजन ही कंप्लीट होते, हे लक्षात घ्या. सो ह्या पद्धतीनं अभ्यास करा. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स बघूयात.